नमस्कार, मी रुद्रेश जोशी आणि आज आपण एक अशा व्यक्तीशी भेटणार आहे जे पॉलिटिक्स मध्ये खूप मोठं नाव आहे. ते बीजेपीचे कॅबिनेट मिनिस्टर आहे, मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मिनिस्टर ऑफ कल्चरल अफेअर्स आणि हे एक पालकमंत्री सुद्धा आहेत. ह्यांना खरं तर इंट्रोडक्शनची काही जरूरत नाही. मी बोलतोय श्री आशिष शेलार यांच्याबद्दल. तुम्हाला हे विचारायचं होतं की येणाऱ्या इलेक्शनसाठी किती कॉन्फिडेंट आहात? मी आताच म्हटलं की विश्वास ही आमची ताकद आहे. अति आत्मविश्वास दुर्गुण आहे आणि मी दुर्गुण बाजूला ठेवणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे विश्वासाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेलं कार्य आणि बरोबर स्थानिक स्तरावर संदीप पटेल, आमच्या विद्या ठाकूर यांनी केलेलं कार्य या आधारावर पूर्ण विजय चांगला मताधिक्याने होईल हा माझा विश्वास आहे. आणि सर, शेवटचा एक प्रश्न. जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला ह्याचा धक्का पडला की तुम्ही अजून कॉन्फिडंट झाला की आपण जिंकू शकतो? बघा, कोणी कोणाशी युती करायची हा त्यांचा प्रश्न आहे. कुटुंब एकत्र आलं तर चांगली गोष्ट आहे, पण मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी अंकगणितासारखा एकांगी अंकगणिताच्या बाबतीतला विचार योग्य असला तरी तसा न करता रसायनशास्त्रातला विचार करतो. एका घटकामध्ये दुसरा घटक टाकला की स्फोटक घटक पण निघतो. हे दोघे एकत्र येण्याने स्फोटच होईल.